14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीतील भीषण अग्निकांडात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी देशभरात पाळल्या जाणाऱ्या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त नांदेड वाघाळा शहर महापालिकेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागात शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर कविता मुळे यांच्या हस्ते झाले। यावेळी मान्यवरांनी अग्निशमन जवानांच्या धैर्याचे कौतुक केले आणि त्यांच्या सेवेला मानवंदना दिली। शहरातील आपत्कालीन सेवांसाठी अत्याधुनिक उपकरणे आणि सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला। शहरातील बळकल गेट परिसरात सकल चर्मकार समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले। या कार्यक्रमात जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच समाजातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक समता आणि न्यायाच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती भारतभरात आणि देशभरात साजरी होत आहे। या जयंती दिनी, या शुभ दिनी मी सर्व समाज बांधवांना आणि भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलित जनतेच्या जीवनामध्ये जो प्रकाश आणलेला आहे, त्या जनतेला अंधकारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी एक संविधान हा जो पवित्र ग्रंथ लिहून ठेवलेला आहे, त्याच्या माध्यमातून आमचा देश जी प्रगती करत आहे ती नेत्रदीपक प्रगती आहे। इतर देश सुद्धा आमच्या बरोबर स्वतंत्र झाले, ते देशाची परिस्थिती आणि आपल्या देशाची परिस्थिती पाहता आम्ही निश्चितच महासत्तेकडे या संविधानाच्या माध्यमातून वाटचाल करत आहोत। आणि डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आम्हाला हा विचार ध्यानी धरला पाहिजे की त्यांनी जी तत्व आम्हाला दिलेली आहेत, समानता, जो बंधुता त्यांच्या बाबतची, तर ती सर्व समाजाने समजून घेतली पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे। देशाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर बाबासाहेबांचे विचार आज आमच्या देशाला तारून नेऊ शकतात आणि ते विचार आत्मसात करण्याची आज गरज आहे। सर, उपवर्गीकरणाचा खूप मोठा विषय चालू महाराष्ट्रात, या काळात कसं बघताय सर? उपवर्गीकरण हे कोर्टाच्या आदेशाने जो विषय चालू आहे, खरं म्हणजे आमच्या ज्या शेड्यूल कास्टच्या 59 कास्ट आहेत, त्या कास्टला ज्यामध्ये 59 मध्ये जो छोटे लोकसंख्या असलेली कास्ट असेल तर त्यांच्यापर्यंत या आता उपकरणाचे हे जो निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयाचे पूर्ण लाभ मिळतील किंवा नाही याच्याबाबत साशंकता आहे। तसं जर काही असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यापूर्वीच तशी तरतूद केली असती। जाणीवपूर्वक ही तरतूद आता केलेली आहे, परंतु उपवर्गीकरणाच्या आम्ही काही समर्थनात नाही। सर, तुमच्या वतीने देशवासियांना काय देशवासियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांनी जो अभ्यास करण्याबाबतचा जो संदेश दिलेला आहे की 50,000 पुस्तकं त्यांच्या लायब्ररीमध्ये स्वतःचे होते, तर पुस्तकाचा संग्रह करणे, मुलांना वाचनाची सवय लावणे आणि वाचल्याशिवाय आम्ही वाचणार नाही। जर जगामध्ये आम्हाला जर एक श्रेष्ठ भारतीय म्हणून कुठेही ताठ मानेने जगायचं असेल तर आम्हाला अभ्यास करणं, वाचन करणं आणि त्याप्रमाणे अनुसरण करणं हे काळाची गरज आहे। आणि हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक आदरांजली असेल की जो अभ्यासू विद्यार्थी तयार करणे, समाज निर्माण करणे आणि त्याच्याप्रमाणे वाढणारा समाज निर्माण करणे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत त्याचं अनुकरण करून जर तुम्हाला बौद्ध धर्म स्वीकारायचा नसेल, त्याच्यापेक्षा 11 जरी तुमच्या ज्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या जे हे आहेत तर त्या तुम्ही अनुसरल्या तर तुम्हाला तुमची प्रगती निश्चित होणार आहे। ज्याप्रमाणे की नशा न करणे, कर्मकांडाला न मानणे, या पद्धतीचे जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तर ह्याचा लोकांनी अनुसरण केलं पाहिजे, हा संदेश मी देऊ इच्छितो। समाजाच्या वतीने संभाजीनगर
काय काय कार्यक्रम घेतला? सकल चर्मकार समाजाच्या वतीने सरजी सकल चर्मकार समाजाच्या वतीने आज जागोजागी म्हणजे गल्लोगल्ली ध्वजवंदनाला आमचे समाज बांधव हजर होते. आम्ही स्वतः वाळूज भागामध्ये आणि शहरामध्ये ध्वजारोहण केलेले आहेत. त्याशिवाय आज ज्या ज्या मिरवणुका निघणार आहेत त्या मिरवणुकांचं स्वागत करण्यासाठी चर्मकार समाजाच्या वतीनं क्रांती चौकामध्ये तार ऑफिसच्या समोर स्टेज उभारलेला आहे आणि त्या ज्या मंडळ त्याच्यामध्ये सामील होणार आहेत मंडळांना आम्ही एक मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत आणि त्या स्टेजवरून एक बाबासाहेबांचे विचार प्रसारित करणारे पुस्तक देऊन आम्ही गौरव करणार आहोत. मी बालाजी सोनटक्के, सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात विविध कार्यक्रमांमुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. यामध्ये फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं काढण्यात आलेली डीजे मुक्त आणि सांस्कृतिक देखाव्यांनी सजवलेली मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. या मिरवणुकीत बंजारा आणि आदिवासी समाजाचं पारंपरिक नृत्य, लेझिम पथक तसंच ढोल ताशांच्या गजरात सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडलं. डीजे संस्कृतीपासून दूर राहून परंपरा जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमात अशोक चव्हाण आणि महापौर कविता मुळे यांनी सहभाग घेत नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावत सामाजिक एकतेचा संदेश दिलाय. मी शाहू फुले आंबेडकर ट्रस्टचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मोठी शोभायात्रा नांदेड शहरामध्ये निघत आहे आणि या शोभायात्रेचं एक वैशिष्ट्य आहे की डीजे मुक्त आणि फक्त एकच पर्टिक्युलर समाज नाही तर सर्व समाजाने मिळून एकत्रितपणे आज ही शोभायात्रा गिरीश जाधव आणि त्याचे सर्व सहकारी यांनी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सामील झालेलो आहोत. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नाही, मला आनंद याचा आहे की या शोभायात्रेमध्ये आपण ज्या पद्धतीने शिवजयंतीच्या शोभायात्रा निघते किंवा अन्य यात्रा निघतात त्याच्यामध्ये सर्व सामाजिक समतेचं प्रतीक म्हणून हे काम चांगलं होत आहे आणि त्याच्यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आपण पाहाल की प्रदूषण नाही, त्याच्यामध्ये डीजे नाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही आजची मिळून निघत आहे. हे वैशिष्ट्य आहे. आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राज्याचे माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव आपण साजरा करतो. या जयंती महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे सर्व जाती धर्माची या महोत्सवामध्ये समावेश झालेला आहे. एकूणच आता जर आपण पाहिलं असेल तर पारंपरिक पद्धतीने डाळ पथक आहे, बैलगाडी आहे, आदिवासी पाय धरून हा संच आलेला आहे. त्याचबरोबर बंजारा नृत्य सुद्धा आहे आणि जिवंत देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि गाडगे बाबा यांचा सुद्धा जिवंत देखावा आहे. एकूणच आता अत्यंत हर्ष उल्हासामध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि आपण पाहतोय की नांदेडकर सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहे. आपण जर पाहिलं तर हा जो जयंती महोत्सव आपण डीजे मुक्त आहे, बॅनर मुक्त आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वर्गणी पावती मुक्त आहे आणि अशा पद्धतीने आपण जयंती मुक्त करतो. महामानवांची सर्वच महामानवांची महापुरुषांची जयंती महोत्सव आपण येत्या काळामध्ये साजरे करणार आहोत आणि एकूणच खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि खूप खूप भारतीयांना माझ्याकडून आणि माझ्या मंडळाकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपण दरवर्षी ही जयंती काढणार आहोत आणि येत्या काळामध्ये जूनमध्ये शाहू महाराजांची जयंती आहे. शाहू महाराजांच्या जयंतीच्या वेळेस तर आपण हत्ती आणणार आहोत आणि हत्तीवरून साखर वाटणार आहोत. आपण जर संदर्भामध्ये पाहिला की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बॅरिस्टर झाले होते त्यावेळेस शाहू महाराजांनी हत्तीवरून साखर वाटली होती. त्याच्या संदर्भात आपण शाहू महाराजांची जयंती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करणार आहोत आणि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हत्ती, घोडे आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपण जयंतीमध्ये या ठिकाणी महापुरुषांचे साजरे करणार आहोत. उद्या महामानव परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नांदेड शहरामध्ये मोठ्या उत्साहात आहे. आमचं लाठी पथक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत आणि उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सकाळी 5 वाजेला भीम पहाट हा कार्यक्रम सुद्धा होणार आहे
आणि त्यानंतर लगेच 9 वाजेला महावंदनेने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तरी तमाम नांदेड शहराच्या लोकांना आमची विनंती आहे की आपण दिन पहाटच्या सकाळी 5 ते 10 च्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि 135व्या जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा साऱ्या भारतीयांना देतो. महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीला उजाळा देणारा करंजखेड येथील जंगी आखाडा यंदा विशेष आकर्षण ठरलाय. श्री रेणुका माता यात्रा उत्सव समितीच्या वतीनं आयोजित या भव्य स्पर्धेत राज्यासह देशभरातील नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला. अंतिम कुस्तीमध्ये सैफ अली दया पंजाब इथले आणि हरियाणा इथले पवन खेडकर यांच्यात रंगतदार लढत झाली. दोन्ही पैलवानांनी जोरदार खेळ करत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. मात्र अखेरीस सैफ अली दया यांनी विजय मिळवला. विजेत्याला चांदीची गदा आणि रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. शिस्तबद्ध आयोजन आणि रोमहर्षक लढतींमुळे हा आखाडा कुस्तीप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला. कन्नड तालुक्यातील नाचनवेल इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बौद्ध विहार, जिल्हा परिषद शाळा आणि बस स्थानक परिसरात ध्वजारोहण करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी बौद्ध वंदना घेऊन जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान गावात सभागृह उभारण्याची मागणी करण्यात आली असून लवकरच यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आले. तसंच विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्याचा प्रस्तावही पुढे आलाय. शिक्षणाला चालना देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जगभरामध्ये साजरी होते आणि त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये पण रात्रीपासून उत्साहात संपूर्ण शहरामध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात 135वी जयंती साजरी होते. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्य होतं आणि त्यामुळे अतिशय या शहराला महत्व आहे. आज आपण बघितलं असेल सकाळपासून टीव्हीवर तर लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, टोकियोमध्ये अशा अनेक जगामध्ये, सगळीकडे रशियामध्ये अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. आणि मला नक्कीच आनंद आहे की जे संविधान आपल्याला आदरणीय डॉक्टर साहेबांनी दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगायचा हक्क जो आहे त्या संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की आज भारतीय नागरिक या संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलंय त्याच्यामुळे सगळे आज सुरक्षित आहेत आणि आपल्या हक्काचं जे काय पाहिजे ते आपण घेऊ शकतो. त्यामुळे आज त्यांना मी अभिवादन करतो आणि सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय अंकिसा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रशासक सरिता पेद्दी आणि ग्रामविकास अधिकारी प्रकाश कोंडावार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली आणि ग्रामविकास अधिकारी कोंडावार यांनी बाबासाहेब यांचे जीवनचरित्र आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या कामावर प्रकाश टाकला. बाबासाहेब सदैव स्मरणात राहतील. कार्यक्रमाचे वरिष्ठ लिपिक बापू पोटलापेल्ली यांनी या कार्यक्रमात आलेल्या गावकऱ्यांचे आभार मानले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी. 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय अंकिसा येथे जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. तरी याविषयी आपण येथील ग्रामविकास अधिकारी प्रकाश कोंडावार यांच्याशी जाणून घेऊ. आपण आता ग्रामपंचायत लिपिक बापू पोटलापेल्ली यांच्याशी थोडा बोलून घेऊ. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आजच्या कार्यक्रमाबद्दल म्हणणं हे आहे की ग्रामपंचायत कार्यालय अंकिसा येथे दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही ग्रामपंचायत कार्यालय येथे आमच्या ग्रामविकास अधिकारी प्रकाश कोंडावार साहेब तसेच प्रशासक सौ सरिता सुदर्शन पेद्दी प्रशासक तसेच आमच्या कर्मचारी बंधू आम्ही सर्व मिळून दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये साजरा करीत आहोत. धन्यवाद.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज मुंडगाव इथं विविध ठिकाणी साजरी करण्यात आली आणि देशभरात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। सामाजिक समतेचा संदेश देणारा हा दिवस भीम जयंती म्हणून अनुयायांनी साजरा केलाय। कला ही कोणत्याही क्षणी आणि कुठेही प्रकट होत असते। आपल्यातील कला वेगळ्या रूपात साकारण्यासाठी कलाकार सदैव तत्पर असतात। असाच एक अनोखा कलाविष्कार शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील युवा कलाकार केवल यादव या युवकानं सादर केलाय। केवल यादव यांनी कलिंगड या फळावर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र कोरलंय। आपल्या कलेच्या माध्यमातून अवघ्या 40 मिनिटात त्यांनी हे चित्र साकारलंय। त्यांच्या या कलेचं परिसरातून कौतुक होतंय। पशूंचा चारा उपलब्ध होत नसेल, टंचाई निर्माण झाली असेल तर इतर राज्यातून चारा मागवावा आणि यापूर्वी सुद्धा असं झालंय। शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुधाला भाव मिळाला पाहिजे। चारा महाग झालाय परंतु अजूनही दुधाला भाव मिळाला नाही। पशुपालकांना ते परवडत नाही तर ते विकत घेणाऱ्या ग्राहकाला देखील परवडत नाही। त्यामुळे मधल्यामध्ये कोणत्या व्यक्तींना हा पैसा चाललाय याचा शोध घेतला पाहिजे असं मत प्रवीण तोगडिया यांनी मांडलंय। पशु का चारा कम है तो सरकार दूसरे राज्यों से चारा लाकर पशुओं को चारा दिला सकती है। पहले भी ऐसा दूसरे राज्यों से लाने का काम हुआ है। मेरा विश्वास है कि यहाँ की सरकार किल्लत है तो जरूर करेगी। किसानों को फसल के दाम, दूध के दाम, फल संतरा के दाम, सब्जी के दाम मिलना ही चाहिए। जो उत्पादन कर रहा है उनको दाम कम मिल रहा है और खरीदने वाले को महंगा मिल रहा है। तो बीच में पैसे जा कहां रहे हैं? हमें स्पष्ट रूप से किसानों को दूध के दाम, आप सबको पता नहीं होगा, मेरे पास भी ही 300 गिर की गाय है, इसलिए दूध कितना महंगा उत्पादन, क्योंकि खिलाने का खर्च, मैं हरा चारा मंगवाता हूं 250-300 मन प्रतिदिन, 80 रुपये 20 किलो मिलता है। सूखा चारा 150 रुपये 20 किलो, और फिर दूध आप कहोगे कि 40-50 रुपये किसान खिला ही नहीं पाएगा। और हमें तो दूध महंगा मिल रहा है, हमें कोई दूध 40-50 रुपये लीटर नहीं मिल रहा है और किसान को 40-50। समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात येणाऱ्या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून करण्यात आलाय। यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण, भूमिहीनना जमीन वाटप आणि अॅट्रॉसिटी मधील प्रकरणात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना समाज कल्याण विभागात नोकरीची नियुक्ती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नांदेड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कल्याण विभागातर्फे आपला सामाजिक एकता सप्ताह गेल्या 8 एप्रिल पासून साजरा होत होता आणि क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त आपण त्याचा समारोप केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपण प्रामुख्याने 2 गोष्टी हे केलेल्या आहेत। त्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड आपली सबलीकरण योजना आहे, त्याच्यामध्ये भूमिहीनांना जमीन वाटप आणि अॅट्रॉसिटीमध्ये दुर्दैवाने ज्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला आहे त्यांना समाज कल्याण विभागामध्ये नोकरीचं प्रमाणपत्र वाटप, एक रिलीफ म्हणून, तर असं आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। तर खऱ्या अर्थाने आंबेडकरांच्या जे वक्तृत्व आहे, विचार आहे, कार्य आहे आणि वारसा आहे त्याला स्मरण करण्यासाठी सामाजिक एकतेचा जो मार्ग आहे तो आपल्याला असाच पुढं न्यावा लागेल आणि त्यांचं स्मरण अशा कार्यक्रमाला करावं लागेल। तर चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे यातून आपण एक सामाजिक जी काही घुसळण आहे किंवा एक अजून एकता आहे त्याला प्रस्थापित करण्यासाठी पुढे जात राहू। सर्वांना जय भीम। मी शिवानंद मेनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड। आज आपण समता सप्ताहाचा समारोप समाज कल्याण कार्यालयामध्ये करत आहोत।
या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेबांच्या हस्ते आपण समता सप्ताहाच्या समारोपामध्ये नांदेड जिल्ह्यातील अट्रॉसिटीमध्ये जे बळी गेलेले होते त्या घरातील वारसांना जवळपास 12 जणांना आपण या ठिकाणी क्लास 4मधून नोकरी दिलेली आहे। त्याबद्दल माननीय सचिव हर्षदीप कांबळे साहेब, तसेच आमचे आयुक्त सन्माननीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम, आमचे प्रादेशिक उपायुक्त देवसोटार साहेब, तसेच सन्माननीय राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण 12 जणांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे। तसेच आज आपण कर्मवीर दादासाहेब सबळीकरण योजनेमध्ये जवळपास 5 ते 6 लाभार्थ्यांना जमीन वाटपाचा कार्यक्रमही या ठिकाणी आपण घेतलेले आहोत। 8 एप्रिल ते 14 एप्रिल हा समता सप्ताहाचा समारोप आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या समाज कल्याण विभागाचे सन्माननीय गोडबोले साहेब, तसेच यशवंत कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय गव्हाणे सर, तसेच सिद्धार्थ कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय गोनारकर सर या ठिकाणी उपस्थित होते आणि विविध पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्वांचंही या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे। महामानवांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे हा एकमेव उद्देश या पाठीमागं होता। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 59,712 घरांमध्ये आपण संविधान प्रास्ताविकेचं वितरण केलेलं आहे। त्यामध्ये पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये संविधानाचे प्रास्ताविक पोहोचवण्याचं घर घर संविधान हा शासनाचा उपक्रम चांगल्या पद्धतीनं आपण या जयंतीच्या निमित्ताने राबवत आहोत। तरी सर्वांना मी पुनश्च एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय मा। भटकल गेट परिसरात MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सहकाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। अभिवादनानंतर बोलताना इम्तियाज जलील यांनी देशात संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय। SC समाजाच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नका, देश संविधानावरच चालतो असं ते म्हणाले। या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। संभाजीनगरमध्ये या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे। शेवटी त्यांनी नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। अम्बेडकर की जयंती की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। ये बात हमने बार बार दोहराई है और इस देश के अंदर हम ही ने इसी तरह ये बात दोहराई है कि इस देश के अंदर अगर सबसे महान पुरुष कोई जन्मे है तो वो डॉक्टर भीमराव अम्बेडकर है। आज उनकी जयंती पूरे विश्व में मनाई जाती ही है और उसी जयंती को मनाने के लिए हम भी यहाँ पर आए हुए हैं। शहर भर में आप जो माहौल देख रहे हैं वो इस बात की गवाही दे रहा है कि जिस शख्स ने इस देश को संविधान दिया है, एक ऐसा संविधान जो सिर्फ अब भारत देश ही नहीं बल्कि पूरा जग जो है जिसे मानता है, समझता है कि कितना अच्छा संविधान इस देश को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया है। लेकिन साथ ही साथ मैं उन लोगों को भी आगाह करना चाह रहा हूँ कि इस देश के अंदर वो साजिशें भी चल रही है कि इस संविधान को कैसे बदला जाए करके। इस देश के अंदर ये साजिशें भी चल रही है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपने समाज को जो रिजर्वेशन दिया है उस रिजर्वेशन को किस तरीके से वर्गीकरण नाम देकर उसको किस तरीके से ख़त्म करने की एक पहल की जा रही है। इसका समाज ने ही नहीं देशवासियों ने जमकर विरोध करना चाहिए। हम इसकी मुखालिफत करते हैं, हम इसका विरोध करते हैं और सरकार को ये बताना चाहते हैं कि अम्बेडकरी समाज का इम्तिहान बार बार मत लीजिएगा। ये देश अगर आगे बढ़ रहा है तो उसी संविधान की वजह से बढ़ रहा है, लेकिन इस देश के ऊपर एक नई सोच जो लादी जा रही है वो किसी तरीके से इस संविधान को हटाया जाए, बाबा साहब अम्बेडकर के विचारों को हटाया जाए, फुले शाहू के विचारों को हटाया जाए। ये जो साजिशें चल रही है तमाम देशवासियों को एक साथ मिलकर आने की आज के दिन वचन लेने की ज़रूरत है कि हम ऐसी तमाम कोशिशों को हम नाकामयाब करेंगे। मैं एक बार फिर से तमाम देशवासियों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती के ऊपर हार्दिक शुभकामनाएं देता हूं। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।